भजी म्हटली तर आपल्या डोळ्यासमोर येते कांदा भजी, पण कांदा भजी ऐवजी जर एखाद्या भाजीची म्हणजे शिराळा ह्या भाजीची भजी बनवली तर कांदा भजी तुम्ही विसरूनच जा। चला आज करूया टेस्टी शिराळ्याची भजी। त्यासाठी एक मोठं किंवा मध्यम आकाराचं शिराळं घ्यायचं, त्यावरील साल काढून टाकायचं आणि त्याच्या गोल चकत्या कापून घ्यायच्या। वरील कोटिंगसाठी 1 वाटी बेसन, अर्धी वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं, त्यात हळद, लाल तिखट, ओवा, मीठ सगळं एकजीव करून घ्यायचं। त्यानंतर थोडंसं पाणी घालून भजीला करतो त्याप्रमाणे असं घट्टसर असं मिश्रण तयार करून घ्यायचं। कढईत तेल गरम करत ठेवायचं, त्यात एक एक शिराळ्याच्या भाजीची चकती घेऊन ती बेसनाच्या पिठात घोळवून तेलात सोडायची। अशा सगळ्या चकत्या तेलात सोडून भजी तळून घ्यायची। ही गरमागरम भजी कांद्याच्या भजीपेक्षा कितीतरी पटीने छान लागते। त्याबरोबर खाण्यासाठी लसूण चटणी असेल तर काय विचारायलाच नका, मस्तच। खरंच एकदा ट्राय करा। मी जेव्हा ही भजी बनवली तेव्हा माझ्याकडे 2 ब्रेड्सच्या स्लाइस होत्या, तर त्यावरती हे भजी ठेवली, त्याच्यावरती लसूण चटणी टाकली आणि खाल्ली। मस्त ताव मारला, पोट भरलं तर भरलं, मन पण खुश झालं। तुम्ही पण एकदा करा, छान लागेल, तुम्हालाही आवडेल। रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू। अशा जेवणासाठी आणि नाश्त्यासाठी लागणाऱ्या रेसिपीज यापुढे येत राहतील, त्या तुम्हाला पाहिजे असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा।